नमस्कार मित्रांनो, बोर्ड परीक्षा देते आणि पेपर पॅटर्नच माहिती नाही तर मग थोडीशी गडबड होते. त्याच्यासाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. जो बोर्ड परीक्षा 2027 भूगोलाचा पेपर आहे, तर तो पेपर कशा पद्धतीने येतो, कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात आणि तो टेम्पलेट काय आहे, तर तो डिटेल सांगितलेला आहे. पेन पेपर जवळ ठेवा, नसेल तर स्क्रीनशॉट काढा. तुम्हाला म्हणजे आयडिया येईल की कशा पद्धतीनं आउट ऑफ मार्क पडतात. भूगोलामध्ये तुम्हाला 40 पैकी 40 मार्क पडायला चान्स असतो. बघा, पहिली गोष्ट काय, तर जॉग्रफीचा जो पेपर आहे तर तो 40 मार्काचा पेपर आहे आणि 10 मार्क तुमचे प्रॅक्टिकलचे आहेत. म्हणजे टोटल एकूण 50 मार्काचा पेपर होतो. 40 मार्क तुमचे रिटर्न, 10 मार्क तुमचे ओरल किंवा तोंडी. मग 7 प्रश्न आहेत टोटल. 7 प्रश्न एक मार्कापासून चालू होतो तो 8 मार्कापर्यंत तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणजे 4. सगळ्यात छोटा प्रश्न 1 मार्काचा आहे आणि सगळ्यात मोठा 4 मार्काचा आहे. मग आता प्रत्येक प्रश्नांचा प्रकार किंवा स्वरूप हे काय वेगळे आहे. मग पहिली गोष्ट की पहिला प्रश्न येतो तुमचा, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 4 विधाने दिले जातील तुम्हाला. विधाने परत लिहायचे आणि रिकामी जागा जी आहे दिलेल्या ऑप्शनमधली योग्य ऑप्शन, तुम्हाला करेक्ट ऑप्शन चूज करून ते सेंटेन्स परत लिहायचं आहे. नुसतं शब्द लिहून पळत यायचं नाही, तर तुम्हाला पूर्ण वाक्य लिहावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर लिहावं लागतं रिकाम्या जागी. ठीक आहे. योग्य पर्याय निवडायचा आणि विधान पूर्ण करायचं, म्हणजे पूर्ण वाक्यात तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर वेगळा घटक फाइंड ऑड, हा सुद्धा 4 मार्कला आहे. प्रश्न क्रमांक 1 चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह 4 मार्क. फाइंड ऑड म्हणजे वेगळा घटक ओळखा, 4 मार्कासाठी पहिले 2 प्रश्न. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तर तो चूक की बरोबर ते सांगा. चूक की बरोबर सांगा, ते 4 मार्काला आहे. म्हणजे तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे आहेत. एक किती मार्काचे? 2 मार्काचे 2 प्रश्न. एकतर चूक आहे का बरोबर आहे ते सांगायचं आहे, आणि जर चूक असेल तर का चूक आहे, बरोबर असेल तर का बरोबर आहे, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. त्याला 4 मार्कासाठी त्यांनी वेटेज ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो तुमचा, प्रश्न क्रमांक 4 नकाशा भरणे आणि त्यावर सूची तयार करायची, चिन्हांची सूची तयार करायची. आता बघा, महत्त्वाची गोष्ट काय, तर बोर्ड परीक्षाला आहे तुम्हाला 10वीचं वर्ष आहे. तर 10वीच्या वर्षासाठी सिलेबसला तुम्हाला काय केलं आहे, 2 देशांचा तुलनात्मक अभ्यास आहे. पहिला येतो भारत आणि दुसरा आहे ब्राझील. ह्या 2 देशांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि त्या देशांमध्ये काय फरक आहे, काय साम्य आहे, ह्याचा अभ्यास करायचा आहे. रिकामा नकाशा असतो, म्हणजेच ब्लँक तुम्हाला एक नकाशा दिला जातो आणि त्याच्यात दिलेली माहिती भरायची असते, लोकेशन्स त्याच्यात ॲड करायचे असतात आणि त्याची सूची तयार करायची असते. समजा जर तुम्हाला भारताचा नकाशा दिला आहे ना, आणि हा साऊथचा जर पार्ट दिला त्यांनी आणि विचारलं की चेन्नई कुठे आहे, कन्याकुमारी कुठे आहे, मुंबई कुठं आहे, तर तुम्हाला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. किंवा इंदिरा पॉईंट कुठं आहे, तर या ठिकाणी इंदिरा पॉईंट येते, इथं मुंबई असेल तर तुम्हाला असा एक पॉईंट करून इथं ती लोकेशन्स ॲड करावं लागतं. त्याच्यानंतर इथं चेन्नई असेल आणि इथं कुठंतरी दिल्ली असेल आपलं, ठीक आहे, भारताची राजधानी. भारत आणि ब्राझील 2 देशांचा अभ्यास आहे, त्याच्यामुळं 2 देशांचे नकाशे व्यवस्थित करून ठेवायचे. नकाशामध्ये पहिला प्रश्न नकाशा भरायचा, लिस्ट दिली जाते, इकडं प्रश्न दिले जातात की मुंबई कुठे आहे, दिल्ली कुठे आहे, किंवा अरबी समुद्र कोणत्या साईडला आहे, काय हिंदी महासागर कुठं आहे आणि बंगालचा उपसागर कुठं आहे. अशा टाईपचा जर भारताचा नकाशा आला तर असे प्रश्न येतात. आणि कर्कवृत्त कोणता आहे किंवा कर्कवृत्त नकाशामध्ये दाखवा असं जर विचारलं तर ते सुद्धा तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. हे झालं नकाशा भरणे आणि त्याची सूची तयार करायची. या ठिकाणी सूची तयार करायची आणि त्या सूचीला काय करायची, नावं द्यायची आहेत, कशाला काय नाव दिले तुम्ही. ठीक आहे. मुंबईला काय, आता तुम्ही मुंबई इथं दर्शवलं आहे, तर मुंबई कसं ओळखायचं, तर एक डॉट आणि त्याच्यावरती काय केलं, सर्कल केलं, म्हणजे ही मुंबई आहे. जर तुम्ही चेन्नई दाखवता इथं, तर चेन्नईला त्रिकोण तयार केला, ट्रायंगल. मग चेन्नईला कसं लिहिणार तुम्ही, चेन्नईचं दाखवणार तुम्ही त्रिकोण. म्हणजे हा अशा टाईपचा नकाशा भरायचा असतो आणि चिन्हांची सूची तयार करायची असते. 4 मार्काला आहे. 6 प्रश्न असतात टोटल, त्यापैकी 4च सॉल्व्ह करायचे असतात, प्रत्येकी 1 मार्क असतो. मग आता ह्याच्यानंतर ह्याच्या अपोजिट क्वेश्चन असतो की प्रश्न क्रमांक 4 नकाशा वाचन व प्रश्नांची उत्तरे. नकाशा तुम्हाला आता समजा इथं भारताचा नकाशा दिलेला आहे, मग दुसरा ब्राझीलचा येऊ शकतो किंवा भारताचाच येऊ शकतो. मग तो नकाशा काय असतो, पूर्ण नकाशामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते तुम्हाला. नकाशा पूर्ण राजकीय असेल किंवा प्राकृतिक असेल किंवा मिक्सअप असतो कधी कधी. मग त्यावेळेस इथं प्रश्न दिलेले जातात, 6 प्रश्न दिले जातात की दिलेल्या नकाशामध्ये तुम्हाला ते प्रश्न वाचून त्या नकाशामध्ये ही उत्तरं शोधायची असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. 6 टोटल प्रश्न असतात, त्या 6 पैकी 4 प्रश्न लिहायचे असतात. बरं काय, हे आणि हे एकमेकांना अपोजिट आहे. इथं रिकामा नकाशा देतात, त्याच्यात माहिती भरायची असते, आणि इथं नकाशात माहिती दिलेली असते, त्याच्या उत्तरं लिहायची असतात. हा फरक आहे.
4 आणि हा, या प्रश्न क्रमांक 4 अ आणि आ कंपल्सरी आहे हे दोन, आणि इथं 8 मार्क तुमचे कव्हर होतात ह्या दोनच प्रश्नामध्ये. म्हणून जर नकाशा वाचन नीट केलं तर 8 मार्क हे होतात. आणि दुसरी गोष्ट, प्रश्न क्रमांक 5 तुमचा आहे भौगोलिक कारणे लिहा. 4 प्रश्न असतात, 4 पैकी तुम्हाला 2 लिहायचे असतात, प्रत्येकी 3 मार्क असतात. म्हणजे तुम्हाला 6 मार्काला हा भौगोलिक कारणे लिहा हा क्वेश्चन असतो बोर्ड परीक्षेला. फिक्स आहे हा, असेच प्रश्न येतात परीक्षेला. अभ्यास कसा करायचा तेही सांगतो. सॉरी. आता प्रश्न क्रमांक 6 अ आणि आ. तुम्हाला अ येत असेल तर अ लिहा, आ येत असेल तर आ लिहा. हे एकमेकांना ऑर आहेत. ऑर म्हणजे काय, तुम्हाला सांख्यिकी माहिती दिलेली असते, असा एक टेबल केलेला असतो, त्यांच्याकडून टेबल दिलेला असतो तुम्हाला सांख्यिकीय माहितीच्या आधारे. ही दिलेली सांख्यिकीची माहिती जी आहे, तर या सांख्यिकीच्या माहितीच्या आधारे तुम्हाला एकतर स्तंभालेख काढायचा असतो, वृत्तालेख काढायचा असतो, त्याला 3 मार्क. म्हणजे आलेख काढला तुम्ही त्याला 3 मार्क, आणि त्या आलेखावरती त्यांनी काही प्रश्न विचारले असते त्याला 3 मार्क. असे एकूण 6 मार्काचा हा मोठा प्रश्न आहे. याच्यामध्ये आलेख काढायचा आणि त्या आलेखावरची उत्तरं लिहायची. हे झालं. जर तुम्हाला ते नाही जमलं तर एक आकृती दिली जाते त्यांच्याकडून, स्तंभालेख दिला जातो, वृत्तालेख दिला जातो, पाय चार्ट दिला जातो. त्याच्या आधारावरती तो वाचून ती नकाशाचं ऑब्झर्वेशन किंवा सॉरी आकृतीचं ऑब्झर्वेशन करून वाचून ती त्याच्यावरची उत्तरं लिहायची असतात. 6 मार्काला हा क्वेश्चन येतो. जर हा नाही जमला तर हा करा, आणि जर हा जमला तर हा करू नका. म्हणजे दोन्हीचा अर्थ तोच होतो. त्या दोन्हीपैकी एक करा. दोन्ही सिंपल आहेत. काय करायचं, आता नकाशा वाचता असताना तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं. पुस्तकामध्ये जेवढे काही तुम्हाला आलेख दिलेले आहेत, जेवढे काही म्हणजेच स्तंभालेख असेल, वृत्तालेख असेल, ते सगळे आलेख व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा. पुस्तकामध्ये काय केले, समजा इथं हा स्तंभालेख दिलेला असेल है ना, मग त्या स्तंभालेखाच्या खालीच तुम्हाला काय केलेले असतील, 4-5 प्रश्न विचारले असतात. तर ते क्वेश्चन व्यवस्थित करा. ते क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित केलं ना, तर तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह होतात 6 मार्काची. त्याच्यानंतर जर तुम्ही नकाशाचं ऑब्झर्वेशन व्यवस्थित केलं, डेली 5 मिनिट द्यायचं नकाशाला. नकाशा वाचायला 5 मिनिट द्यायचं. एक नकाशा वाचन करताय त्याच्यात 2 टाईपचे प्रश्न होतात. एक तर नकाशा भरायचा आणि दुसरं नकाशा वाचन. म्हणजे हे 8 आणि हे 6 एकूण 14 मार्क तुमचे फक्त ऑब्झर्वेशन. तुम्ही काहीच नाही केलं, नुसतं ऑब्झर्वेशन जरी केलं तरी तुम्हाला 14 मार्क पडायला चान्स आहे इथं. त्याच्यासोबतच वरचा सुद्धा भाग हा कव्हर होतो. कोणता, अल्टरनेटिव्ह असतील किंवा फाइंड आउट असतील किंवा वेगळा घटक ओळखा, त्याच्यानंतर योग्य पर्याय निवडा, हे सुद्धा कव्हर होतं ह्याच्यातूनच. म्हणून ऑब्झर्वेशन इज मोर पॉवरफुल दॅन वर्ड्स म्हणतो आपण त्याला. बोलण्यापेक्षा, शब्दांपेक्षा ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग असतं आहे ना, त्याच्यामुळं कम्युनिकेशन. म्हणून हे करा व्यवस्थित. आणि आता येतो तुमचा प्रश्न क्रमांक 7 लास्ट प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न जो आहे ना, तर तो 8 मार्काला आहे. तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे असते, 4-4 मार्काचे. बरोबर आहे ना, 2 मार्काला म्हणजे 2 प्रश्न आहेत, 4 प्रश्न दिले जातात, त्यात 2 लिहायचे तुम्हाला, जे सोपे असतील ते. पहिला 4 मार्क आणि दुसरा 4 मार्क, टोटल 8 मार्क. असा एकूण तुमचा 40 मार्काचा बोर्डाचा पेपर तयार होतो. त्या 40 पैकी तुम्हाला सगळ्यात जास्त, आता अभ्यास करताना महत्त्वाची गोष्ट काय करायची, पुस्तक व्यवस्थित रिडिंग करायचं. त्या पुस्तकामध्ये जर कॉन्सेप्ट दिलेल्या पहिल्या 2 टॉपिकमध्ये व्यवस्थित कॉन्सेप्ट आहेत ते करायच्या. जिथं पाठ करायची गरज आहे तिथं पाठच करायचं, लक्षात राहत नसेल तर. आणि पुस्तकामध्ये जेवढे काही स्वाध्यायामध्ये प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न व्यवस्थित करायचे. त्याच्यानंतर जे नकाशे दिलेले आहेत पुस्तकात ते करा. त्याच्यानंतर तुमचं काय येतं, जे आकृत्या दिलेल्या आहेत पुस्तकामध्ये ते सगळ्या आकृत्यांचं ऑब्झर्वेशन, निरीक्षण व्यवस्थित करायचं. नकाशाच्या खाली किंवा आकृतीच्या खाली प्रश्न असतात, ते प्रश्न आहे ना सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. मग काय होतं त्याच्यातून, हे प्रश्न क्रमांक 14 अ, आ आणि हा 6 अ कंप्लीट होतं. 14 मार्क इथं तुमचे डायरेक्ट कंप्लीट होतात. आणि त्याच्यासोबतच इनडायरेक्टली हे 8 मार्क कव्हर होतात. म्हणजे 14 आणि 8 तुमचे 22 मार्क या ठिकाणी ऑटोमॅटिक कव्हर होतात. क्लास म्हणजे शाळा करायची व्यवस्थित. त्याच्यानंतर रोज एक 5-10 मिनिट जरी दिलं तुम्ही तर ह्याला 40 पैकी 40 मार्क पडतात. इतकं सोपं आहे. समजा हा 8 मार्काचा प्रश्न आहे, तुम्हाला 4-4 मार्काचे 2 प्रश्न येतात. 4 मार्काला एक प्रश्न विचारला तर तुम्ही जर 4 जर पॉईंट लिहिले व्यवस्थित त्या प्रश्नाच्या अनुसरून, तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क पडत असतात या ठिकाणी. बट ह्याच्या अपोजिट जर मराठीमध्ये गेलं तर तुम्हाला लेटर लिहायचं आहे. 5 मार्काला जर लेटर असेल तर तुम्हाला 4.5 मार्क पडेल. 5 पैकी 5 मार्क ते देत नाहीत. म्हणून इथं एक ॲडव्हान्टेज आहे तुम्हाला की 40 पैकी 40 मार्क पडतात. हे का सांगतो मी, तर तुमचा फायनल जो स्कोअर आहे, फायनल तुमची जी 10वी होती मे महिन्यामध्ये 27ला रिझल्ट लागतो, त्यावेळेस तुमचं 95+% आलं पाहिजे. आणि त्याला ते येण्यासाठी हे बाकीचे सब्जेक्ट, इतिहास असेल, भूगोल असेल, हे हेल्प करत असतात. हिंदी असेल, मराठी असेल, ठीक आहे. त्यात मराठी हिंदीपेक्षा ह्यांच्यामध्ये आउट ऑफ मार्क पडायला चान्स, 100 पैकी 98-99 मार्क इथं पडत असतात तुम्हाला. म्हणून सांगतोय परत एकदा, व्यवस्थित अभ्यास करा, सगळ्या विषयांचा अभ्यास व्यवस्थित करा.
टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल जॉईन करा, तिथं खूप सारी इम्पॉर्टंट माहिती शेअर करणार आहे पुढच्या काळामध्ये. व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. नालंदा कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. जेवढं शक्य होईल तेवढे लेक्चर्स आपण फ्रीमध्ये प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतोय. आणि एक्झाम ओरिएंटेड, जास्त मोठं किंवा जास्त शॉर्ट असं काहीच नाही. जे परीक्षेला लागते तेच आपण देण्याचा प्रयत्न करतोय, शॉर्ट बट स्वीटमध्ये. ठीक आहे. असा हा भूगोलाचा व्हिडिओ होता. आपण इतिहासाचा एक व्हिडिओ बनवू असं, म्हणजे सगळ्या विषयांचं काय होईल, कंप्लीट होईल. आणि एक बाजूला मॅथमॅटिक्सची सिरीज चालू आहे, म्हणजे मॅथ पार्ट 1 आपण चालू केलेला आहे. सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय, ती फॉलो करा. आणि येणाऱ्या काळामध्ये असेच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी नालंदा कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. घरी बसून अभ्यास करा. प्रायव्हेट ट्युशन किंवा ऑफलाईन ट्युशनमध्ये खूप सारे पैसे चार्जेस केले जातात. ठीक आहे. त्याच्यासाठी ऑनलाईन अभ्यास करायची थोडीशी सवय लावून घ्या. डिसिप्लिन लागते. सेल्फ डिसिप्लिन असावं माणसानं. जर सेल्फ डिसिप्लिन असलं तर आपण काय म्हणतो त्याला इम्प्रूव्हमेंट आपली जास्त होऊ शकते. कोणीतरी आपल्याला येऊन सांगणारं असेल हे कर ते कर, तर त्यावेळेस थोडंसं अवघड होऊन जातं. त्याच्यामुळं आपण स्वतःला सांगायचं की मला हे करायचं आहे, म्हणजे चांगल्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला, वाईट गोष्टी करायला जायचं नाही. वाईट गोष्टीची सवय खूप लवकर लागते माणसाला, पण चांगल्या गोष्टींची सवय आपल्याला लवकर लागत नाही. म्हणून चांगल्या गोष्टींची सवय लावून घ्या, तुम्ही ऑटोमॅटिक चांगले बनता लाईफमध्ये. ठीक आहे. भेटूया पुन्हा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.